Good morning, friends. In today's video, we are going to learn the language study of the lesson, an epitome of courage. As you know that in our question paper, the first question is about language study. It is of 10 marks, in which we have to solve different activities based on the grammar sections or your basic knowledge of English language. Same way, the first question is there. Complete the following word chain of adjectives. अशा प्रकारचा प्रश्न 2 मार्कासाठी आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिकेत विचारला जातो. यामध्ये काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन, शब्दाची साखळी तयार करायची, जी ॲडजेक्टिव्ह, नाउन्स, व्हर्ब्स किंवा कधीकधी ॲडव्हर्ब्स आणि एनीवे म्हणजे कोणत्याही मार्गाने जे असे आता जे विचारले आपल्याला, ॲडजेक्टिव्ह विचारला असेल तर ती चेन ॲडजेक्टिव्हचीच तयार करायची. प्रश्न नीट वाचायचा, कारण याच्यामध्ये एक शब्द जरी वेगळा वापरला तर तुमचा अर्धा मार्क कमी होईल. आणि याच्यामध्ये चेन तयार करत असताना तुम्हाला 4 शब्द तिथे लिहायचे, मूळ शब्द सोडून 4 शब्द लिहायचे. ओके, तर आपण इथे पहिलं पाहूया. काय फर्स्टमध्ये काय करायचं, आपल्याला ॲडजेक्टिव्हची एक वर्ड चेन तयार करायची आणि आपल्याला एक ॲडजेक्टिव्ह तिथे दिलेलं आहे, दॅट इज क्रुएल. ओके, आता क्रुएलचं लास्ट लेटर काय आहे, एल. आता एल पासून तयार होणारं ॲडजेक्टिव्ह आपल्याला 1 नंबरला लिहायचे. चला, लॉंग. ओके, तर लॉंगच्या शेवटी काय आलं, जी. त्यापासून परत ॲडजेक्टिव्ह ग्रेट. ग्रेटच्या शेवटी काय आलंय, टी. त्यापासून टॉल आणि शेवटी आलंय टॉलच्या एल. मग एल पासून कुठलं तयार होईल, लीगल. ओके, असे 4 शब्द आपल्याला तिथे लिहायचे, ते 4ही ॲडजेक्टिव्ह असले पाहिजेत. जर असं आलं तर 2 पैकी 2 मार्क्स आपल्याला मिळून जातात. आता पुढची चेन पहा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन्स. आता इथे सगळे शब्द नाउनच असले पाहिजेत आणि ते कशाने सुरू झाले पाहिजेत, प्रिव्हियस वर्डच्या लास्ट लेटरने. ओके, चला, मेडिसिन. दिस वर्ड एंड्स विथ ई. तर ई पासून जो कुठलाही नाउन, खूप सारे शब्द आहेत, म्हणजे इंग्लिश डिक्शनरीमध्ये सगळ्यात जास्त वर्ड्स हे नाउन आहेत. ई, एलिफंट. लास्ट लेटर इज टी. ट्रीटमेंट, परत टी. टायगर, काय आले शेवटी, आर. आर, चला, ओके, आर पासून र्यूम. दीज आर ऑल द नाउन्स. ओके, चला, थर्ड वन, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ब्स. आता याच्यामध्ये सगळे शब्द हे क्रियापद असले पाहिजेत. कुठलं क्रियापद दिलंय, ग्रो. ग्रो म्हणजे वाढणे. आता येणारे सगळे शब्द हे क्रियापद असले पाहिजे. लास्ट लेटर इज डब्ल्यू. चला, डब्ल्यू, वॉच की नाही. परत आलं एच. एच पासून हाईड, लपविणे. ई, एनकरेज, प्रोत्साहित करणे. परत ई आलं, ई, ईट, खाणे. ऑल आर द verbs. Last one is complete the following word chain anyway. म्हणजे आता कोणत्याही मार्गाने करायची, कुठलेही शब्द, त्याच्यात ॲडजेक्टिव्ह असू द्या, नाउन असू द्या, फक्त एक अट आहे की तो शब्द प्रिव्हियस वर्डच्या शेवटच्या लेटरपासून सुरू होणारा असला पाहिजे. ओके, फिजिक्स, द लेटर एंड्स इज एस. चला, एस, फिजिक्स. सायन्स, ई, अर्थ. एच, हॅट. टी, टोमॅटो. ओके, या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करायची. हा सोपा प्रश्न आहे, तुम्हाला निश्चितपणे या प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स परीक्षेत घेता येतील. आणि दुसरा भाग असा आहे की हे सगळं बेसिक आहे, एक प्रकारे रिव्हिजन होते, व्होकॅबलरी एनरिच होते
आणि ग्रॅमर जे असतं छोटं छोटं ते आपलं पक्कं होत जातं. हे जर व्यवस्थित झाल्या या छोट्या गोष्टी तर तुम्हाला त्याचं बेनिफिट पुढे तुमच्या इम्प्लिमेंटेशन ऑफ इंग्लिश लँग्वेज मग ते आपण रायटिंग स्किलमध्ये जे काही वापरतो त्याच्यामध्ये याचा वापर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. चला सेकंड ॲक्टिव्हिटी काय आहे? करेक्ट द फॉलोइंग टू एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस ऑफ द सम मीनिंग ऑफ द सेम मीनिंग. ओके, काय करायचं याच्यामध्ये मुलांनो? दिलेलं वाक्य तुम्हाला उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतरित करायचे. ओके, कन्वर्ट करायचे. आता हे करण्याच्या अगोदर आपण हे थोडंसं पाहूया. हाऊ कॅन वी मेक एक्सक्लामेटरी सेंटेन्स? एक्सक्लामेटरी सेंटेन्स कसं तयार केलं जातं? हा ग्रामरचा पार्ट आहे, सोपा पार्ट आहे. याच्यासाठी त्याचं एक स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर ऑफ एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ओके, तर ते काय आहे? एक्सक्लामेटरी सेंटेन्स बिगिन्स विथ व्हॉट ऑर हाऊ. व्हॉट किंवा हाऊ या दोन्हीपैकी एका शब्दाने उद्गारार्थी वाक्याची सुरुवात होते. देन त्याच्यानंतर काय वापरलं जातं? द ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात जो काही ऑब्जेक्ट आलेला आहे तो ऑब्जेक्ट व्हॉट किंवा हाऊच्या नंतर घेतला जातो. देन आफ्टर सब्जेक्ट. ओके, देन आफ्टर सब्जेक्ट आणि सगळ्यात शेवटी यानंतर येतं हेल्पिंग वर्ब. ओके, हेल्पिंग वर्ब अँड सेंटेन्स एंड्स विथ एक्सक्लेमेशन मार्क. लक्षात आलं? हे तुमच्या वहीत लिहून घ्यायचं स्ट्रक्चर. वाक्याची सुरुवात व्हॉट किंवा हाऊने, त्यानंतर कर्म, त्यानंतर जे काय असेल वाक्यामध्ये रिमेनिंग पार्ट, त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर हेल्पिंग वर्ब. तर याच्यात लक्षात ठेवण्याच्या गोष्टी कोणत्या आहेत की उद्गारार्थी वाक्याची सुरुवात व्हॉटने किंवा हाऊने होते आणि उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी हेल्पिंग वर्ब येतं आणि त्यानंतर उद्गारार्थी चिन्ह येतं. ओके, आता या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला खालील वाक्य बसवायचे तर ते आपण पाहूया. डॉक्टर हां, एक सांगायचं राहिलं. आता दोन शब्द मी सांगितले की व्हॉट आणि हाऊ या दोन्हीपैकी एकाने. मग व्हॉट केव्हा वापरायचं आणि हाऊ केव्हा वापरायचं? आता लक्षात घ्या. जर दिलेल्या वाक्यामध्ये अ व्हेरी, अ रिअली, अ ट्रूली, अ हे आर्टिकल या इंटेन्सिटी दाखविणाऱ्या शब्दासोबत आलेला असेल, ट्रूली, व्हेरी, मोस्टली या पद्धतीने, ठीक आहे नाही, जर आलेलं असेल तर उद्गारार्थी वाक्याची सुरुवात व्हॉटने करायची आणि अ हे आर्टिकल जर आलेलं नसेल तर उद्गारार्थी वाक्याची सुरुवात हाऊने करायची. क्लिअर झालं? व्हॉट आणि हाऊ. अ व्हेरी, अ ट्रूली जर असेल तर व्हॉटने सुरुवात करायची आणि अ नसेल तर हाऊने करायची. मग आता पहिलं वाक्य काय? डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी आलंय हंबल मॅन. ओके, आता अ व्हेरी आलंय म्हणजे या वाक्याचं उद्गारार्थी करताना काय करावं लागेल आपल्याला? करेक्ट, व्हॉटने सुरुवात करायची. चला लिहा, व्हॉट लिहिलं. आता पुढे यानंतर ऑब्जेक्ट तर काय? अ व्हेरी हंबल मॅन. क्लिअर झालं? आता याच्यातला इंटेन्सिटी दाखविणारा जो शब्द आहे तो रिमूव्ह करायचा आहे, व्हेरी. मग राहिलं काय? अ हंबल मॅन. ओके, मग आता व्हॉट अ हंबल मॅन, व्हॉट अ हंबल मॅन. सब्जेक्ट कोणता आहे? डॉक्टर हॉकिंग आणि शेवटी काय सांगितलं मी? हेल्पिंग वर्ब. कुठले? इज आणि शेवटी एक्सक्लामेटरी मार्क. वाक्य कसं झालं मित्रांनो? व्हॉट अ हंबल मॅन
डॉक्टर हॉकिंग इज एक्सक्लेमेशन मार्क. लक्षात आलं. इथे अ व्हेरी आल्यामुळे आपण काय घेतले, वॉट घेतले. आणि वॉट जर घेतलं तर इंटेन्सिटी दाखविणारा शब्द काढून टाकायचा जो की व्हेरी आहे. ओके, बाकीचं जसंच्या तसं स्ट्रक्चरप्रमाणे. क्लिअर झालं, अंडरस्टँड. चला तर सेकंड पाहूया. ही वॉज व्हेरी क्लमझी. ओके, आता या वाक्याकडे नीट पाहिल्यानंतर अ हे आर्टिकल दिसतंय का, नाही दिसत. म्हणून मग या वाक्याची सुरुवात कशाने करावं लागेल, करेक्ट, हाऊ. हाऊ लिहिलं. चला पुढे. आता ऑब्जेक्ट कोणता आहे, क्लमझी. लिहा तिथे हाऊ क्लमझी. सब्जेक्ट कोणता आहे, ही. शेवटी काय पाहिजे, हेल्पिंग वर्ब वॉज. हाऊ क्लमझी ही वॉज एक्सक्लामेटरी मार्क. ओके, चला नेक्स्ट. ही वॉज व्हेरी सिम्पल अँड इंटेलिजंट. ओके, आता याच्यामध्ये काय आले, फक्त व्हेरी आले, फक्त व्हेरी, अ नाही. म्हणून या वाक्याची सुरुवात, एक्सक्लेमेटरी वाक्याची सुरुवात हाऊने. हाऊ. ऑब्जेक्ट कोणता आहे, सिम्पल अँड इंटेलिजंट. हाऊ सिम्पल अँड इंटेलिजंट. सब्जेक्ट कोणता आहे, ही. आणि शेवटी हेल्पिंग वर्ब वाक्यातच आलेलं असतं, वॉज. ही वॉज एक्सक्लामेशन मार्क. पुढे. करेज इज अ ट्रुली वंडरफुल थिंग. आता या वाक्यामध्ये अ ट्रुली आलेलं आहे, अ हे आर्टिकल आलेले. म्हणून याचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स करत असताना वाक्याची सुरुवात करावी लागेल वॉट. ओके, आता ट्रुली इंटेन्सिटी दाखविणारा शब्द आहे, रिमूव्ह इट. ऑब्जेक्ट कोणता आहे, अ ट्रुली वंडरफुल थिंग. त्यातलं ट्रुली गेलं, राहिलं काय, अ वंडरफुल थिंग. म्हणून व्हॉट अ वंडरफुल थिंग. सब्जेक्ट कोणते, करेज. करेज इज. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे काय, लक्षात घ्या. म्हणजे साध्या ॲसरेटिव्ह सेंटेन्सचे सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब सुरुवातीला येतं. एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये ते कुठे असतं, शेवटी असतं. ओके, आणि एक्सक्लामेटरी मार्क असतं. म्हणून हे वाक्य कसं येईल, व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. ओके, चला सेकंड वन काय पाहूया. कन्वर्ट द फॉलोइंग टू इंट्रॉगेटिव्ह क्वेश्चन फॉर्म. खाली दिलेल्या वाक्याचं रूपांतर प्रश्नार्थक प्रकारामध्ये करायचे. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार आहेत. एक एस-नो टाईप आणि दुसरा WH क्वेश्चन. WH क्वेश्चन्स केव्हा तयार करतात, सेपरेट प्रश्न विचारला जातो जेव्हा अंडरलाईन केलेली असते आणि तो पार्ट आन्सर म्हणून हवा असतो, तशी सूचना क्लिअर असते. अशा वेळेस आपल्याला WH क्वेश्चन तयार करावा लागतो. पण इथे काय केले, क्वेश्चन करा परंतु अंडरलाईन आहे का, नाही. दिलेल्या वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य तयार करा. मग अशा वेळेस या वाक्याचं फक्त एकच प्रश्नार्थक वाक्य तयार करता येईल, ते म्हणजे एस-नो टाईप. ओके, मग या सगळ्या वाक्याचं रूपांतर आपल्याला एस-नो टाईप क्वेश्चनमध्ये करायचं. आता हे करत असताना आपल्याला एस-नो टाईप क्वेश्चनची रचना माहिती पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर. जसं वरती मी एक्सक्लामेटरीचं सांगितलं तसंच आता मी तुम्हाला एस-नो टाईपचं सांगणार आहे. बरोबर आहे. आता आपण ते क्वेश्चन्स फॉर्ममध्ये सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पाहिले, तुम्ही एकदा मागे जा, ते व्हिडिओ पहा. वाटल्यास मी परत एकदा तुम्हाला तो टाकेल WH वर्डचा, ज्याच्यामध्ये क्वेश्चन फॉर्मेशन कसं असतं त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. इथं मी रिपीट करतोय. ओके, ते तुम्ही वहीत लिहून घ्या अगोदर सुरुवातीला. स्ट्रक्चर ऑफ इंट्रॉगेटिव्ह म्हणजे एस-नो टाईप क्वेश्चन. ओके, कसं तयार होतं हे पहा. एस-नो टाईप क्वेश्चन बिगिन्स विथ, कशाने सुरुवात होते, हेल्पिंग वर्ब ऑर मोडल ऑक्झिलरी. हेल्पिंग वर्ब am, is, are, was, were, have, has, had, do, does, did. हे हेल्पिंग वर्ब्स आहेत. यापैकी एकाने, मग यापैकी एक कोणतं, कसं घ्यायचं तर ते वाक्याच्या काळानुसार असतं. ओके, हे एक किंवा मोडल ऑक्झिलरीज कॅन, कुड,
मे, माईट, शुड, वुड एवढे इम्पॉर्टंट आहेत. बाकीचे प्रश्नात खूप सारे वापरले जातात. मे हे झाले मोडल ऑक्झिलरी. एकतर हेल्पिंग व्हर्बने सुरुवात होते किंवा मोडल ऑक्झिलरीने सुरुवात होते. ओके. प्लस देन याच्यानंतर सब्जेक्ट, ज्याला प्रश्न विचारतोय तो सब्जेक्ट, हेल्पिंग व्हर्ब किंवा मोडल ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस. आता कसं तयार होतंय एस्नो टाईप क्वेश्चन? एस्नो टाईप बिगिन्स विथ हेल्पिंग व्हर्ब और मोडल ऑक्झिलरी, देन सब्जेक्ट, देन मेन व्हर्ब त्याचं फॉर्म जे काही असेल ते, देन ऑब्जेक्ट. लक्षात येत आहे? अँड सेंटेन्स एंड्स विथ क्वेश्चन मार्क. हे झालं एस्नो टाईप क्वेश्चनचं स्ट्रक्चर. चला आता हे स्ट्रक्चर ॲप्लाय करूया आणि खालील वाक्याचं रूपांतर इंट्रॉगेटिव्ह क्वेश्चन फॉर्ममध्ये करूया. पहिलं सेंटेन्स, द प्रॉग्नोसिस वॉज बॅड. ओके. आता या वाक्याचं रूपांतर एस्नो टाईपमध्ये करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर हेल्पिंग व्हर्ब आहे का पहा. चला ओके, करेक्ट, वॉज आहे. जर हे नसतं तर मोडल ऑक्झिलरी शोधायचं, आणि हे दोन्ही नसतील तर अशा वेळेस दिलेल्या वाक्याच्या काळावरून डू, डज, डिड, वर्तमान काळी वाक्यामध्ये डू किंवा डज आणि भूतकाळी वाक्यामध्ये डिड या हेल्पिंग व्हर्बचा वापर प्रश्न तयार करण्यासाठी करायचा. परंतु या वाक्यात दिलेला आहे वॉज, ते लिहूया सुरुवातीला. वॉज, डब्ल्यू कॅपिटल, वॉज, देन सब्जेक्ट कोणता आहे? द प्रॉग्नोसिस. ओके. वॉज प्रॉग्नोसिस बॅड? क्वेश्चन मार्क. झालं. ओके. सेकंड वन, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. या वाक्याकडे व्यवस्थित पाहिल्यानंतर हेल्पिंग व्हर्ब पण नाही आहे आणि मोडल ऑक्झिलरी पण नाही आहे. अशा वेळेस आपल्याला डू, डज, डिड तिन्हीपैकी एकाने वाक्याची सुरुवात करायची. मग आता यातलं कुठलं घ्यायचं? तर दिलेलं वाक्य जर भूतकाळी असेल तर डिड आणि वर्तमान काळी असेल तर डू आणि डज. तर स्टीफन डिसाइडेड, डिसाइडेड हे मेन व्हर्ब आहे जे पास्ट फॉर्ममध्ये, इट मीन्स दिस सेंटेन्स इज इन पास्ट टेन्स. म्हणून या वाक्याचं क्वेश्चन डिडने सुरू करायचं. म्हणून कसं होईल? डिड. ओके. सब्जेक्ट कोणता आहे? स्टीफन. डिड स्टीफन. आता मेन व्हर्ब कोणतं आहे? डिसाइडेड. पण ऑलरेडी आपण डिड हे घेतलेले, त्याच्यामुळे त्याचं मूळ रूप करायचं, पहिलं रूप करायचं डिसाइड. म्हणून असं होईल डिड स्टीफन डिसाइड. या तीन गोष्टी करेक्ट आल्या तुमचा प्रश्न चुकणार नाही. बाकीचा पार्ट तुम्हाला ॲज इट इज लिहून काढायचा. डिड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च आणि फुल स्टॉप काढून तिथे क्वेश्चन मार्क द्यायचं. फक्त डिड लिहिताना डी कॅपिटल लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट वन, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झॅम्पलरी करेज. ओके. हेल्पिंग व्हर्ब कुठलं आहे? आर. लिहा सुरुवातीला ए कॅपिटल. आर. सब्जेक्ट कोणतं आहे? देर. आर देर आणि रिमेनिंग पार्ट ॲज इट इज. आर देर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झॅम्पलरी करेज? क्वेश्चन मार्क. गॉट इट. चला शेवटचं काय? हिज माइंड वुड soar up into space like light. In this sentence, modal auxiliary is given, that is would. मग ते would काय करायचं? सुरुवातीला घ्यायचं. would. सब्जेक्ट कोणता आहे? his mind. would his mind soar up into space like light? Question mark. क्लिअर झालं? एक थोडं आणखी जर शॉर्टकट करायचं झालं तर दिलेल्या वाक्यात सुरुवातीला असतो सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब. या दोघांच्या फक्त जागा बदलायच्या. हेल्पिंग व्हर्ब सुरुवातीला घ्यायचे आणि सब्जेक्ट त्याच्या नंतर घ्यायचा आहे. रिमेनिंग पार्ट
जसा तसा येतो, ॲज इट इज येतो आणि फुल स्टॉप काढून क्वेश्चन करायचं. परीक्षेत याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. जसं WH क्वेश्चन्सवर क्लिअर इंडिकेट केलेलं असतं तसं मेक द एस्नो टाईप क्वेश्चन ऑफ गिवन सेंटेन्स, किंवा असं पण येऊ शकतं की मेक द इंट्रॉगेटिव्ह फॉर्म ऑफ गिवन सेंटेन्स. मग तिथे जर अंडरलाईन पार्ट आन्सर नसेल तर त्याचं एस्नो टाईप करायचं, अंडरलाईन असेल तर WH करायचं. इज दॅट क्लिअर? अंडरस्टँड? आता 2 गोष्टी आपण आज या ठिकाणी, 3 गोष्टी लँग्वेज स्टडीमध्ये, हाऊ टू मेक द वर्ड चेन. सेकंड वनमध्ये आपण काय शिकलो आहे, मेकिंग एक्सक्लामेटरी सेंटेन्स, आणि थर्ड वनमध्ये मेकिंग इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. आता या दोन्हीसाठी काय करायचं, एकदा काइंड्स ऑफ सेंटेन्स, देअर स्ट्रक्चर हे थोडंसं पाहून घ्यायचं, रिवाईज करायचं, आणि अशा पद्धतीचे ॲटलिस्ट 10 सेंटेन्सेस तुम्ही काय करायचे, प्रॅक्टिस म्हणून तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे. इज दॅट क्लिअर? ओके. होप you understood the concept of this language study. Do more practice. Thank you.